आपण काढली प्रभाग फेरी, ओळख करून घेतली प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि रचनेची। नंतर साधला प्रभाग संवाद, जनतेचा आवाज, भावना आणि समस्या ऐकल्या। आणि आता वेळ आली आहे त्या सगळ्याचा पारदर्शक हिशोब मांडण्याची। आर चॅनलवर आम्ही घेऊन येतोय प्रभागाचा लेखाजोखा। प्रत्येक प्रभागातील उमेदवार, वास्तव आणि विकासाचा आरसा थेट तुमच्या समोर। आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। प्रभाग संवाद आणि प्रभाग फेरीनंतर आपण मांडत आहोत प्रभागाचा लेखाजोखा। आणि या शृंखलेत आता आपण जातोय तिसऱ्या प्रभागात। तर नमस्कार, मी प्रकाश चोथे आणि आपण पाहत आहात कडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टीव्ही चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल। आपण आता प्रयत्न करूया प्रभाग क्रमांक 3चा लेखाजोखा मांडण्याचा। शहराच्या मध्यातून उत्तरेकडील हा प्रभाग काळभैरी रस्त्याच्या कमानीपासून ते वडरगे रस्त्याच्या बेलबागेपर्यंत गडिंगलज हायस्कूल आणि BSNL ऑफिसच्या सभोवताली पसरलेला आहे। 1176 पुरुष, 1293 स्त्रिया आणि इतर एक असे एकूण 2470 मतदार या प्रभागात आहेत। हा प्रभाग विस्तारत गेलेल्या गडिंगलज शहराचा भाग असला तरी हा विस्तार कित्येक दशके आधी झाला आहे, त्यामुळे मूळ गडिंगलज शहरातच याचा समावेश आहे। या प्रभागाचा गाभा आहे ते मांगलेवाडी, कदमवाडी, गवळीवाडा आणि पाटीलवाडा आणि यातील बहुसंख्य मतदार। या वाड्यांकडे एकदा नजर टाकली तर लक्षात येतं की सर्वसामान्य ते मध्यमवर्गीय असा इथला वर्ग आहे। शहरी भाग असला तरी ग्रामीण संस्कृतीशी जोडली गेलेली नाळ घट्ट आहे। सोयीनुसार बांधत गेलेल्या घरांमुळे वसवलेल्या कॉलनीसारखे काटकोनी रस्ते इथे बघायला मिळणार नाहीत। मात्र असतील तसे रस्ते चांगले असावेत, त्याच्या बाजूने स्वच्छ गटारे असाव्यात, पाण्याची मुबलक सोय असावी, अशाच प्राथमिक गरजा या प्रभागातील नागरिक मांडतात। या प्रभागात अ ची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून ब ची जागा सर्वसाधारण म्हणून खुली आहे। अ च्या महिला जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुजाता संतोष मांगले यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचे पती संतोष हे फुटबॉल आणि दहीहंडीच्या माध्यमातून युवा वर्गाशी जोडले गेले आहेत। सुजाता यांचे माहेर देखील प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेले असून नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी घनिष्ठ आहे, त्यामुळे मुश्रीफ यांचा आशीर्वाद आणि पाठबळावर त्या येथे निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांच्या विरोधात महायुतीकडून चैत्रा काशीनाथ गवळी या उच्च शिक्षित तरुणीला जनस्वराज्यकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांचे वडील काशीनाथ गवळी हे गेले कित्येक वर्षे सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत। गवळीवाड्यातील एक गठ्ठा मतदानावर त्यांची भिस्त आहे। याच जागेवर गौरी चंद्रकांत सावंत या उच्च शिक्षित तरुणीने देखील अर्ज दाखल केला असून महायुतीच्या उमेदवार गवळी यांच्या अर्जावर आक्षेप घेऊन त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। त्याची सुनावणी उद्या 25 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानंतर सावंत यांच्या माघारीची शक्यता जास्त आहे। इथल्या ब च्या सर्वसाधारण जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे। राष्ट्रवादीकडून नामदार हसन मुश्रीफ यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अमर मांगले यांना उमेदवारी देण्यात आली असून गेल्या कित्येक वर्षापासून ते मंत्री मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत। गतवेळी मिळालेली संधी हुकली असली तरी आता ते नामदार मुश्रीफ यांच्या भक्कम पाठबळावर त्या संधीचे सोने करायला सज्ज झाले आहेत। महायुतीकडून माजी सैनिकांच्या जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांना उमेदवारी मिळाली असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कार्याचा धडाका लावला आहे। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयात असणाऱ्या माजी सैनिक संघटनेच्या वाट्यात कुमार पाटील अग्रभागी आहेत, त्यामुळे त्यांच्या भक्कम पाठबळावर ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत। याच जागेवर चेतन किरण मोहिते या तरुणाने देखील हक्क सांगत रिंगणात उडी घेतली आहे। राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाच्या जोरावर त्यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता, मात्र ती नाकारल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे। राजकीय आणि सामाजिक वलय, प्रभागातील जनसंपर्क आदींच्या बळावर ते हे निवडणूक लढवणार आहेत। तर हा आहे 3 नंबर प्रभागाचा लेखाजोखा। तुम्हाला नेमका तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच निपक्ष निर्भीड व्हिडिओसाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।